टोकन दर्शनाचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेत प्रवेश करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मंदिर समितीने दिला आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 15 जून पासून टोकन दर्शन प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे। तथापि 24 जून रोजी टोकन दर्शनाचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेत प्रवेश करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील 6 व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात देऊन कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली। मंदिर समितीमार्फत दर्शन रांगेतील भाविकांचे सुलभ आणि जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्यात आली आहे। त्या टोकन दर्शन प्रणालीचे पासेस मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर बुकिंगची सोय आहे। त्यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। याशिवाय त्याच्या चांगल्या प्रतिक्रिया देखील उमटत आहेत। मात्र 24 जून रोजी सकाळी 9 वाजता हिंगोली जिल्ह्यातील पार्वतीबाई बापूराव बेले, लक्ष्मीबाई केशवराव बळे, संध्या मारुतीराव सातपुते, अरुणा विठ्ठलराव सातपुते, सुधाकर रामचंद्र भालेराव आणि केशव गणपतराव हरबळे या व्यक्ती टोकन दर्शन प्रणालीचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेतील प्रवेशद्वारावर आल्यानंतर नियमानुसार पासची तपासणी केली असता पास बोगस असल्याचं सिद्ध झालं। त्यामुळे त्यांना पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची कार्यवाही सुरू आहे। वसमत जिल्हा हिंगोलीचे 7 भाविक आले होते। त्यांच्याकडे जे पास होते ते व्हेरिफिकेशन सेंटरला व्हेरीफाय करत असताना ते बोगस असल्याचे आढळून आलेले आहे। त्या बोगस टोकनवरती त्याच्यावरती निश्चितच मंदिरे समितीमार्फत कडक अशी कारवाई करण्यात येईल आणि सध्या त्यांना आता पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे। सर्व भाविकांना मंदिरे समितीमार्फत जिल्हा प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे की अधिकृत वेबसाईटवरतीच त्याचं बुकिंग करावं, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही।